सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी हरवलेल्या आजीला दिले नातेवाईकांच्या ताब्यात। गेली 5 ते 6 दिवसापासून पुणे शिरूर येथील हरवलेली आजीला आज जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले। यावेळी नातेवाईकांना अश्रू अनावर झाले। आजीला नातेवाईक भेटल्यानंतर आजीने तर हंबरडा फोडला, पण खाकी वर्दीतल्या देव माणसामुळे आजी परत भेटल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांचे नातेवाईकांनी आभार मानले। याबाबत सविस्तर माहिती अशी की पुणे शिरूर येथील 50 महिला स्पेशल गाडी करून पश्चिम महाराष्ट्रातील देवदर्शनासाठी आल्या होत्या। आदमापूरचे बाळूमामा, कोल्हापुरातील अंबाबाई दर्शन घेऊन सर्वजण ज्योतिबा दर्शनासाठी गेले असता वनिता सुधाकरराव वय वर्ष 65 या आजी हरवल्या। व्यवस्थित बोलता येत नसल्याने लोकांनी विचारल्यावर शिरोळ असे समजून लोकांनी तिला गाडी खर्चाला पैसे देऊन शिरोळला एसटीतून पाठवून दिले आणि तेथूनच शिरोळ तालुक्यात नातेवाईकांच्या शोधात त्या आजीची भटकंती सुरू झाली। कानाने ऐकू येत नसल्याने, शिवाय लक्षात काहीच राहत नसल्याने व स्वतःचे नाव व पत्ताही सांगता येत नसल्याने आजीला अनेक गावाचा प्रवास करावा लागला, परंतु नातेवाईकांचा पत्ता लागत नसल्याने आजीची परिस्थिती अत्यंत केविलवाणी झाली होती। पोटात अन्नाचा कणही नसताना व कडाक्याच्या थंडीत जयसिंगपूर एसटी स्टँडवर ही आजी बसून होती। यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांना ही बातमी समजली। त्यांनी जयसिंगपूर एसटी स्टँडवर जाऊन आजीची भेट घेतली, तिला पांघरून दिले, खायला दिले आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांना याबाबत माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात आजीला आणले। यावेळी रात्रीचे 11 वाजले होते। अशा रात्रीच्या वेळी आजीला कोठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाला। यावेळी पोलीस निरीक्षक हाके साहेब यांनी निमशिरगावातील आई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांना याबाबत माहिती दिली आणि आजीची आई वृद्धाश्रमामध्ये तात्पुरती सोय करावी अशी विनंती केली। या विनंतीला मान देऊन संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी त्या आजीची वृद्धाश्रमात सोय केली आणि यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावर आजीचा व्हिडिओ अपलोड करून आजीच्या नातेवाईकांचा शोध घेतला। यावेळी आजीचे नातेवाईक सुद्धा तिचा शोध घेत होते। कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्यांनी आजी हरवल्याची तक्रार दिली आणि पुन्हा शिरोळ तालुक्यात तसेच नृसेवाडी येथे शोध सुरू केला। यावेळी आई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष संजय भोसले यांना ही माहिती मिळाली। त्यांनी नातेवाईकांना संपर्क करून आजी आई वृद्धाश्रम निमशिरगाव येथे असल्याचे सांगितले। यावेळी नातेवाईकांनी आई वृद्धाश्रम गाठले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांना सुद्धा माहिती दिली आणि नातेवाईक आल्याचे कळवले। यावेळी हाके साहेब यांनी स्वतः आई वृद्धाश्रमास भेट दिली। नातेवाईक आणि आजींची ओळख पटल्यानंतर आजीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले। गेली 4 ते 5 दिवसांपासून आजीचे नातेवाईक आजीचा शोध घेत होते। यावेळी कोल्हापुरातील रिक्षावाले विशाल कुऱ्हाडे यांनी माणुसकीचे दर्शन घडवेत आजीचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांना घेऊन आजीचा शोध घेतला। यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी विशाल कुऱ्हाडे या रिक्षावाल्याचे, आई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी माणुसकीतून केलेल्या कार्याचे कौतुक केले आणि मदतीबद्दल आभार मानले। पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी दाखवलेल्या तत्परतेने आजीला नातेवाईक मिळाले। याबाबत सर्वत्रच हाके साहेब यांचे कौतुक आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नमस्कार, मी संजय भोसले, आई वृद्धाश्रमाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। आपल्या वृद्धाश्रमामध्ये वनिता सुधाकर राव ही आजी गेल्या 4 दिवसापासून त्या हरवल्या होत्या। त्यांची एक 50 लोकांची एक टीम पश्चिम महाराष्ट्रातल्या देवदर्शनासाठी आली होत्या, म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्योतिबा, आणि ते देवाला आल्यावर त्यांची ती आजी, ही जी आजी आहे त्या आजी तिथं हरवल्यानंतर ती सगळी बाकी टीम गेली कारण नातेवाईक ते शोधत होते आणि आजी गेली 4 दिवसापासून, त्यांचं गाव आहे शिरूर, पुणे जिल्ह्यातलं शिरूर, परंतु इकडे ते हरवल्यामुळे ते शिरोळ सांगत होत्या। शिरोळ सांगत असल्यामुळे अनेक लोकांनी त्यांना इकडे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये आणून सोडलं आणि ते जयसिंगपूर, कुरुंदवाड, हरोली असे वेगवेगळे ठिकाणी फिरत होते। कारण शिरोळ म्हटल्यावर त्यांच्या लक्षात येत नव्हतं आणि त्यांना सांगता पण येत नव्हतं, त्यांना ऐकू पण येत नव्हतं। मग त्या जयसिंगपूरच्या स्टँडवर ते असं बसून होत्या
असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये बिन अन्ना पाण्याची ही आजी गेले 4 दिवसापासून या शिरोळ तालुक्यात ते हिंडत होत्या, फिरत होत्या की त्यांना त्याचा गावचा पत्ता सांगता येत होता. मग मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान जांभळे साहेब त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी या आजीला खाया प्यायला दिलं आणि नंतर देशमुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय सत्यवान हाके साहेब यांच्यावर तिने संपर्क साधला आणि त्यांना ही गोष्टीची माहिती दिली. त्यावेळी साहेबांनी अगदी तत्परतेनं कशाची पर्वा न करता लगेच तिने ताबडतोब आपली पोलीस गाडीतनं 2 कॉन्स्टेबल लावून देऊन माझ्यावर संपर्क केला आणि आपल्या आई वृद्धाश्रमात ठेवण्याची विनंती केली आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या आजीला गेल्या 3 ते 4 दिवस इथं वृद्धाश्रमामध्ये हे केलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर ते पोस्ट व्हायरल केली की आजी असंच हरवल्यात आणि कुणाला जर त्यांच्या नातेवाईकांनी माहिती मिळाली तर आमच्याशी संपर्क करा म्हणून असं आम्ही त्या हे केलं. आणि आज तरी पण त्यांचे जे नातेवाईक होते ते कोल्हापूर ज्योतिबा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते सुद्धा ते गेले नाही, परंतु त्या थांबून आपल्या त्या आजीचा शोध घेत होते. पण त्यांना पण समजलं नाही. शेवटी त्यांना माहिती मिळाली की शिरोळ तालुक्यामध्ये ते येऊन शोधत होत्या. तिने त्यांचं पोस्टर बनवलं की ते आजी हरवले असं आणि ते पोस्टर त्याने वेगवेगळ्या कुरुंदवाड जयशिंगपूर अशा ठिकाणी ते लावलेलं आणि ते पोस्टरच्या माध्यमातून ते आम्हाला त्यांची रात्री माहिती मिळाली. मग त्यांच्या नातेवाईकावर संपर्क साधला आणि त्या सगळे नातेवाईक सगळे आलेत, साहेब पण आलेत आणि साहेबांनी पण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याला आपल्या वृद्धाश्रमात इथं सोडलं. म्हणून त्या आजींना पुन्हा त्यांच्या नातेवाईकांची भेट झाली म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं ते आपले कोराडे साहेब आहेत, रिक्षावाले आहेत कोल्हापूरचे, ते गेल्या 2 दिवसापासून या सगळ्या नातेवाईकांना घेऊन ती प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या आजीचा शोध घेतात. म्हणून त्यांचं सुद्धा अतिशय काम चांगलं दिलं. पण एक माणूसकी नात्याने चांगली त्या लोकांना मदत केली आणि आज त्या आजीला त्यांचा नातेवाईक आणि त्यांचा परिवार मिळाला. 11:30 ते 12 दरम्यान मला फोन आला भगवान जांभळे यांचा. गॅसाशी एक महिला अगदी वयस्कर महिला बस स्टँडला कुठलेही तिचे नातेवाईक नाहीत आणि अशा परिस्थितीत मिळून आली. त्यांना मी तत्काळ त्यांना पोलीस स्टेशनची आमची मदत पाठवली आणि पोलीस स्टेशनला आणलं. त्या महिलांची विचारपूस करता तिला कुठलेही म्हणजे नाव वगैरे सांगता येत नसल्यामुळे आमच्या पुढे प्रश्न होता की नेमकं हिला आता ह्या अशा परिस्थितीत रात्री उशिरा इथे शोध कसा घ्यायचा. त्यामुळे फार मोठी अडचण आमच्या पुढे निर्माण झाली. मग अशा परिस्थितीत मी त्याच वेळेला लगेच तात्काळ आपल्या आई वृद्धाश्रमचे संस्थापक भोसले साहेब यांना फोन केला. म्हणलं आमच्या पुढे अशी परिस्थिती झाली की एक वयस्कर महिला आहे, तिचे नातेवाईक आता रात्री शोध घेणं शक्य नाही. मग अशा परिस्थितीत आमच्या पुढे ह्या महिलेला ठेवायचं कुठं हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. मग मी त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर ही गोष्ट त्यांनी जाणून घेतल्यानंतर तात्काळ त्यांनी कुठलाही क्षणाचा विलंब न करता मला तात्काळ सांगितलं की तुम्ही इकडे पाठवून द्या. आमचे 2 कॉन्स्टेबल भगवान जांभळे सगळे एकत्र येऊन इथं या वृद्ध महिलेला इथं वृद्धाश्रमात जमा केलं. तो फार मोठं, कारण आजकाल बघतोय आपण स्वतःच्या घरातले नातेवाईक सुद्धा आपल्या नातेवाईकाला म्हणजे हे देत नाहीत, आधार देत नाहीत. अशा परिस्थितीत गेले 4 दिवसापासून आई वृद्धाश्रमानं अतिशय अगदी व्यवस्थितरित्या ह्या वृद्ध महिलेची अतिशय चांगल्या रीतीने सांभाळ केला. 4 दिवस पासून आपण त्यांचा शोध घेण्याचे नातेवाईक प्रयत्न करतात. आपण बी व्हिडिओ भोसले साहेब स्वतः सगळेजण व्हिडिओच्या माध्यमातून यांचे नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करत होता. आज अगदी लकीली एका स्टँडवरच्या पोस्टरनं भोसले साहेबांना त्याचं नाव ते पोस्टर दिसलं आणि त्यांनी तात्काळ त्यांचे संपर्क साधल्यानंतर त्यांनी नातेवाईकांनी त्या आजीचा त्यांना फोटो पाठवला. त्यानंतर त्यांनी ओळखलं आणि आज ते लागलीच इथं आलेले आहेत. त्या महिलेला भेटून त्यांच्या नातेवाईकाला खूप खूप आनंद झाला. त्याचबरोबर यात गेले 4 दिवस झाले त्यांच्यासोबत रिक्षावाले सुद्धा आपले कोल्हापूरचे त्यांनी सुद्धा त्यांना शोधण्याकामी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. त्याचबरोबर विशेष कौतुक भोसले साहेब आणि त्यांच्या आई वृद्धाश्रमाचं. कुठलाही आधार आजच्या परिस्थितीत देत नसताना त्यांनी गेली 4 दिवस झालं रात्री उशिरा सुद्धा असून सुद्धा त्या महिलेला स्वतः सोबत घेतलं, त्यांच्या वृद्धाश्रमात ठेवलं आणि त्यांची अगदी चांगली व्यवस्था 4 दिवस ठेवली. त्यांचंही मनापासून मी कौतुक करतो. या ह्याच्यामध्ये सगळे सहभागी झाले त्यांचंही कौतुक करतो आणि आई आज अगदी आनंदाने त्यांच्या घरी जातात त्याबद्दलही त्यांचंही मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.